फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास निम्मे नवे मंत्री शपथ घेणाऱ्या 39 पैकी 20 जण पहिल्यांदाच शपथ घेणार आहेत। भाजप 9, शिवसेना 6, राष्ट्रवादी मध्ये 5 नवे मंत्री आपल्याला बघायला मिळतील। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अभिषेक, अनेक नवे चेहरे आपल्याला मंत्री म्हणून यंदाच्या वेळेला बघायला मिळतील। नक्कीच जर का आताचं मंत्रिमंडळ पाहायचं तर त्याच्यामध्ये साधारणपणे 50% जवळपास ही आपल्याला चेहरे दिसत आहेत जे नवीन आहेत। साधारणपणे 20 नावं ही आपल्याला नवीन दिसत आहेत, ज्यापैकी पाहायचं तर नितेश राणे असतील, माधुरी मिसाळ असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, मेघना बोर्डीकर असतील, आकाश फुंडकर, एकूण नरहरी झिरवळ असतील, तिकडे मकरंद पाटील असतील, अशी काही जी नावं आहेत ती आपल्याला नवीन दिसत आहेत। राष्ट्रवादीमध्ये देखील अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। शिवसेनेमध्ये देखील अनेक नवीन चेहरे दिसत आहेत। भरत गोगावले असतील, प्रताप सरनाईक असतील, असे काही नवीन चेहरे दिसत आहेत। आणि एकूण बघायचं तर सामाजिक आणि राजकीय बॅलन्स करण्याचा प्रयत्न, सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न देखील आपल्या या मंत्रिमंडळामध्ये दिसतो आहे। एकूण सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर येत्या काळामध्ये आपल्याला महापालिकेच्या निवडणुका होताना दिसणार आहे। त्यामुळे कुठेतरी माधुरी मिसाळ असतील यांना देखील आपल्याला संधी देण्यात आल्याचं दिसतं आहे। नितेश राणे ज्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केलेला त्यांना देखील संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद अभिषेक या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।